ती संपूर्ण महाराष्ट्राचा सांगतो. सोलापूर जिल्ह्यात आजनं सोलापूर, बीडचं ते कडाष्टी, धाराशिव, नगर जिल्ह्यात तिकडे आज अतिवृष्टी होणार आहे. आज हा हा 11, 12, 13च्या दरम्यान 11, 12, 13. सोलापूर, लातूर, बीड, पंढरपूर तिकडल्या भागात. हा हा आणि त्याच्यानंतर मग मराठवाडा संपूर्ण आज 11, 12, 13. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र 11, 12, 13. चांगला पाऊस होणार, म्हणजे ओढे नाले वाहणार नाही. हो ना. फक्त तुमच्या इकडं कमी राहणार. कुठं अकोला, वाशिम, हिंगोली भाग बदलत पडणार, तिकडे एवढा जोरात पडणार. भाग बदलत. मग आता जोरदार कधी पडणार आहे अकोला, वाशिम, नागपूर, ते तुम्हाला मग 18च्या नंतर. 18च्या नंतर. हो. मग हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार राहणार 18 पासून? 18चा मग संपूर्ण पूर्व विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, म्हणजे पूर्व विदर्भ 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्हे. हो का? हो. तर आपल्या भागामध्ये कुठे कुठे जोरदार झाला तर कुठे कुठे साधारण पाऊस झालेला आहे. आणखीन 2 दिवस आहे सध्या पाऊस तुमच्या तिकडं. अकोल्यापर्यंत आहे समजा. अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोट 2 दिवस आहे. आणि 11, 12 पर्यंत 2 दिवस. हो. विदर्भातल्या शेतकऱ्याला एक सांगा की तुम्हाला 18च्या नंतर विदर्भात मग पेरणी योग्य पाऊस होणार आहे. 18च्या नंतर 18, 19, 20, 21 मग मुसळधार पडणार आहे तिकडे विदर्भात. पूर्व विदर्भ मुसळधार राहील, पश्चिम विदर्भ राहील. म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे. शेवटच्या आठवड्यात, जूनच्या शेवटच्या आठवड्यात. हो, म्हणजे 20 पासून 20 ते 30 दरम्यान. 20 ते 30. हो. बरेचसे शेतकरी म्हणत होते की बा सरावांपासून 6 महिन्याचा अंदाज घ्या, पुढील 6 महिन्याचा कसा पाऊस राहणार. ह्या जून मध्ये जास्त पाऊस आहे, जुलैमध्ये जास्त आहे, ऑगस्टला थोडा कमी आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर जास्त.